नमस्कार मंडळी, तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये आज आपण नवरात्री विशेष उपवासाच्या सिरीज मध्ये तिसरी रेसिपी बघतोय आणि ती म्हणजे मस्त झणझणीत अशी तोंडाची चव वाढवणारी मिरची भजी आणि ती देखील सुद्धा भरपूर असं सारण भरून तयार होणारी छान वरतून कुरकुरीत आणि आतून झणझणीत अशी मिरची भजी। त्यासाठी इथे 7 ते 8 पोपटी रंगाच्या कमी तिखट अशा हिरव्या मिरच्या घेतल्या। तर आता ह्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट किंवा कमी तिखट घ्या। फक्त मिरच्या घेताना त्या बघा अशा जाडसर आणि फुगीर घ्यायच्या, जेणेकरून यामध्ये जे आपण स्टफिंग म्हणजे सारण भरणार आहे ते छान असं आतपर्यंत व्यवस्थित दाबून भरलं जाईल। तर मिरच्या सुरुवातीला स्वच्छ धुवून नंतर त्या कपड्याने पुसून घेतल्या म्हणजे सुक्या करून घेतल्या बघा। आणि दाखविल्याप्रमाणे एक एक करून मिरचीला असा अर्धवट कट द्यायचा आणि मिरची मधील असलेल्या बिया पूर्णपणे काढून घ्यायच्या। तर आता दाखविल्याप्रमाणे अशाच पद्धतीने सर्व मिरच्यांमधील बिया ह्या मी काढून घेते, जेणेकरून यामध्ये आपल्याला जे सारण आपण बनवणार आहोत ते व्यवस्थित असं भरलं जाईल। तर बघा इथे सर्व मिरच्या ह्या मी व्यवस्थित कट देऊन बिया काढून घेतल्या। तर आता या मिरची मध्ये भरण्यासाठी स्टफिंग तयार करायचे आहे। त्यासाठी प्लेट मध्ये बघा इथे 2 छोटे असे उकडलेले बटाटे घेतले। तर मिरचीच्या क्वांटिटी नुसार इथे उकडलेला बटाटा घ्यायचा आणि तो बारीक किसणीच्या मदतीने व्यवस्थित असा किसून घ्यायचा। तर बघा बटाटे किसून झाले। आता यामध्ये 2 छोटे चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट घातला, सोबतच यामध्ये अर्धा चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट घातली। इथे तुम्ही लाल तिखट सुद्धा उपवासाचं वापरू शकता। नंतर अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ। तर हे सारण छान चटपटीत तयार व्हावं यासाठी मी अर्धा लिंबाचा रस सुद्धा यामध्ये पिळून घातला। तर आता सर्व जिन्नस यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेऊ। तर बघा इथे आपली बटाट्याची स्टफिंग तयार झालेली आहे। तर यामध्ये घातलेल्या काही वस्तू जर तुम्ही उपवासासाठी खात नसाल तर त्या स्किप करायच्या। आता ह्या चिरलेल्या एक एक मिरच्या घेऊन यामध्ये तयार केलेली बटाट्याची स्टफिंग भरायची। स्टफिंग भरत असताना ती बघा दाखविल्याप्रमाणे अशी दाबून दाबून भरा, म्हणजे ती मिरची खाताना त्याचा छान असा फ्लेवर येईल। तर आता अशाच पद्धतीने आपण सर्व मिरच्या छान बटाट्याच्या स्टफिंगने भरून घेऊ। तर बघा उपवासाला चालतील अशी आपण मस्त बटाट्याची स्टफिंग तयार करून घेतली। मिरची तर ही उपवासाला चालतेच, त्यामुळे उपवासाला मस्त झणझणीत तोंडी लावण्यासाठी चटपटीत मिरचीची भजी तयार होणार आहे। तर सर्व मिरच्या छान स्टफिंगने भरून घेतल्या। आता या मिरच्या वरतून छान कुरकुरीत व्हाव्या यासाठी मी इथे आणखी एक बॅटर तयार करून घेणार आहे। त्यासाठी एका बाउल मध्ये इथे मी वापरलेला आहे कच्ची अशी उपवासाला चालेल उपवास भाजणीचं पीठ घेतलेलं आहे। तर हे पीठ वापरून आपण वरील कोटिंग तयार करणार आहोत। त्यासाठी इथे बघा घेतलेल्या मिरच्यांच्या प्रमाणानुसार 1 कप भाजणीचं पीठ घेतलं। तुमच्याकडे घरगुती उपवासाची भाजणी असेल तर ती वापरा किंवा भगरीचे पीठ, साबुदाण्याचे पीठ एकत्र करा। त्यासोबतच तुम्ही इथे राजगिऱ्याचं पीठ सुद्धा वापरू शकता। तर आता या पिठामध्ये चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा उपवासाचं लाल तिखट घालायचं किंवा तुम्ही नुसतं मीठ घातलं तरी देखील चालेल। आता ह्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर साधारणपणे 1 कप भाजणीच्या पिठासाठी इथे बरोबर 1 कप पाणी लागलेलं आहे। तर नॉर्मल पाणी वापरायचं आणि पीठ बघा दाखविल्याप्रमाणे असे घट्टसरच करून घ्यायचे, जास्त पातळही पीठ करायचं नाही। तर यामध्ये पाण्याचं प्रमाण हे थोडं कमी अधिक होऊ शकतं। आता यामध्ये एक एक करून मिरची ही घोळवून घ्यायची आणि तेलामध्ये फ्राय करून घ्यायची। तर एक एक करून मिरची व्यवस्थित अशी या बॅटर मध्ये छान संपूर्ण अशी घोळवून घेतली। तेल मी अगोदरच तापत ठेवलेलं होतं। तर मध्यम आचेवर तेल हे व्यवस्थित असं तापवून घेतलं आणि मध्यम आचेवरच मिरच्या ह्या तेलामध्ये सोडून तळून घ्यायच्या आहे। मिरच्या तळत असताना गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची, मंद आचेवर किंवा हाय फ्लेम वर ह्या मिरच्या तळायच्या नाही, नाहीतर मग त्या वरतून तळल्यासारख्या दिसतात आणि आतून कच्च्याच राहतात। तर बघा मध्यम आचेवर आलटून पलटून व्यवस्थित ह्या मिरच्या मी तळून घेतल्या। मस्त खरपूस असा गोल्डन ब्राउन रंग आलेला आहे, व्यवस्थित कुरकुरीत झालेल्या आहे आणि तितक्याच त्या आतून सुद्धा छान शिजलेल्या आहेत। तर आता ह्या तळलेल्या मिरच्या प्लेट मध्ये काढून घेऊ आणि सारख्याच पद्धतीने राहिलेल्या मिरच्या सुद्धा मिश्रणामध्ये घोळवून तेलातून तळून घेऊ। तर बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने
मस्त झणझणीत असा आपला मिरची वडा किंवा मिरचीची भजी छान स्टफ केलेली तयार आहेत। तुम्ही देखील करून बघा। उपवासाची भाजणी किंवा उपवासाचे कुठलेही पीठ घरात उपलब्ध असेल तर त्यामध्ये घोळवून ह्या मिरच्या तयार करा। अप्रतिम अशा लागतात। उपवासासाठी नुसत्या मिरच्या तळून खाण्यापेक्षा तुम्ही बघा या पद्धतीने मिरची वडा तयार करून बघा। तोंडी लावण्यासाठी उपवासाला परफेक्ट अशी ही मिरचीची भजी बनवून तयार झालेली आहे, तर करून बघा। आणि अशा साध्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।